पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। संपूर्ण राज्यात गौण खनिज व वाळूसाठी ETS प्रणाली लागू केली जाणार आहे। या ETS प्रणालीच्या माध्यमातून केवळ चालू काळातीलच नाही तर मागील 10 वर्षाच्या कार्यकाळात राज्यात जिथे कुठे अवैध उत्खनन झाले असेल किंवा होत असेल त्या संपूर्ण प्रकरणाची शासन अत्यंत गंभीरपणे दखल घेत आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली। ETS द्वारे वाळू व गौण खनिजाचे उत्खनन, साठा आणि वाहतूक यावर अचूक डिजिटल पाळत ठेवली जाणार आहे। पहा या निर्णयाबाबत माहिती देताना काय म्हणाले महसूल मंत्री नामदार प्रयत्न झाला वगैरे, पण यापेक्षा वाईट काय आहे की या नायब तहसीलदारने परमिशन मागितली की गुन्हा दाखल करण्याकरता AEDOला। AEDOने 10 दिवस परवानगीच दिली नाही। म्हणजे 5 तारखेला गुन्हा घडला, 15 तारखेपर्यंत म्हणजे 10 तारखेपर्यंत AEDOने वाट पाहिली। AEDOने त्याच ऑफिसमधल्या नायब तहसीलदारांना पत्र पाठवायला 5 दिवस वाया घालवले। 15 तारखेला गुन्हा दाखल केला आणि 16 तारखेला मग कारवाई झाली। खरं तर आपलं म्हणणं बरोबर आहे की राज्यामध्ये सर्व संगनमताने सुरू आहे अशा प्रकारच्या घटना आपल्या अधिकाऱ्याला जीवे मारण्याचे त्या ठिकाणी त्यांच्या अंगावर ट्रक नेणे वगैरे सुरू आहे। तर निश्चितपणे या ठिकाणी एक जसं या लोकांवर जे संघटित गुन्हेगार आहेत, जे अधिकारी काही आहेत, त्या ठिकाणी हे सर्व मिलीभगत आहे। ज्या ठिकाणी मिलीभगत आहे त्या ठिकाणी तपासून MPDAची कारवाई करणे, त्यांना अशा कारवाई करणे हे सरकार करत आहे। परंतु संपूर्ण राज्यामध्ये आता आम्ही संपूर्ण राज्याचा ETS करतो आहे। यावर्षी संपूर्ण गौण खनिजाचा, वाळूचा ETS करत आहे राज्य सरकारच्या माध्यमातून। आणि या ETSमध्ये मागच्या 10 वर्षामध्ये जे काही अवैध उत्खनन झालं असेल, जे काही अवैध उत्खनन होणार असेल, होत असेल, याबद्दलही शासन या ठिकाणी गंभीरपणे लक्ष घालत आहे। आणि या प्रकरणातही शासनाने गुन्हा दाखल करतपर्यंत लक्ष घातलं आहे। पुढच्या काळामध्ये अशा घटना शासन गांभीर्याने घेईल आणि याकरता लागणारे टास्क फोर्स शासन तयार करेल।